हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि तुम्ही बघू शकता मी गॅसवरती पाणी ठेवलंय. पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं, पाणी पिण्यासाठी. कारण की ज्या वेळेस आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो 7-8 वर्षापूर्वी, तर ठाण्याला आम्ही ज्याही घरामध्ये राहिलो 1-2, तिथे ऑलरेडी वॉटर प्युरिफायर लावलेलं होतं. आणि आमच्याकडे जे नाशिकचं होतं ऑलरेडी ते आम्ही आमच्या एका रिलेटिव्हला दिलं. इथे आल्यानंतरही त्या घरामध्ये आम्ही बिस्लरी वॉटर कॅन मागवत होतो. आणि तिथे कसं खाली शॉप होतं, फोन केला की लगेच ग्रॉसरी, भाजीपाला, वॉटर कॅन जे पण काही पाहिजे ते आणून दिलं जायचं. या सोसायटीतही विजेता सुपर मार्केट आहे, परंतु तिथे वॉटर कॅन नाहीये. त्या सोसायटीत जाऊन आम्ही 3-4 कॅन घेऊन आलो होतो. पण मग आम्ही इथे आमचे जे नेबर आहे त्यांना विचारलं की तुम्ही काय करता व पाणी कुठून आणता. तर त्यांनी सांगितलं की जे नळांना येतं ते मंजिरा वॉटर आहे. मंजिरा वॉटर म्हणजे जे पिण्याचं पाणी येतं कॉर्पोरेशनचं वगैरे तेच पाणी नळांना येतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. परंतु सेफ साईड आम्ही असं ठरवलं की पाणी उकळून प्यायचं. आम्हाला दोघांना पाणी लागणार तरी किती आहे, तर पाणी पिण्यासाठी मी इथे पाणी उकळत ठेवलंय. देवाची पूजा वगैरे माझी झाली. जसं की मी तुम्हाला म्हटलं, आई मला बोलली की नाही टिकली लावत तर तू सिंदूर लावत जा. आणि मेन म्हणजे आई बोलली म्हणून नाही, पण जसं मी देवीला कुंकुमार्चन करते तर मग ते कुंकू काय करायचं, तर मी म्हटलं अरे वा छान, आपण असं रोज थोडंसं लावून घेत जाऊ. त्यानिमित्ताने त्या कुंकाचाही छान असा उपयोग होईल. आणि प्रचंड गरमी, खूप गरमी आहे. देवपूजा वगैरे माझी सगळी झालेली आहे. स्वयंपाक वगैरे करायचा बाकी आहे, पण एवढं आधीपासून काय करून ठेवायचं नाही का. प्रशांतजी तर 1 नंतरच येते, मग मी 12 नंतर जरी स्वयंपाक केला तरी चालेल. तर 12 नंतर मी स्वयंपाक करेल. आता मी काय करणार आहे, व्हिडिओ एडिट करून घेणार आहे. आणि यात्रा पूर्ण न करता परत आलो तो खूप सगळ्या मैत्रिणी बोलल्या की खूप चांगला निर्णय घेतला, थँक्यू सो मच. बऱ्याच जणींचं म्हणणं हेही होतं पूर्ण करायला पाहिजे होती, किंवा मग तुम्ही ते ट्रायबल्स थ्रू जायला पाहिजे होतं. पण आम्हाला प्रवास करण्यात काही त्रास झाला नाही, किंवा गाडीत काही त्रास झाला किंवा असं काहीच नाही. ट्रायव्हलच्याही गाड्यांनी गेलो असतो तरी आईला जो त्रास व्हायचा तो झालाच असता. आणि ज्या गोष्टी होऊन गेल्या आपल्याला असं वाटतं नंतर नाही का, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. तर गाडीचा तर काही त्रास झाला नाही. आणि आता मी जस्ट आईला कॉल केला होता, तर आई आता हॉस्पिटलमध्ये चालली होती. आईला खूप चक्कर येत आहे, बिलकुल बरं वाटत नाही. आज आहे फ्रायडे आणि आईन ते इथून मंगळवारी गेलेले आहे. तर 2-3 दिवसापासून ती घरी पण आराम करत होती, पण आज खूपच चक्कर येत आहेत. आता माझ्या वहिनीला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये गेली. मी म्हटलं की तिथे गेल्यानंतर मला कळवा फोन करून, डॉक्टर काय म्हणता काय नाही. तर मग मीच आईच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील, म्हणजे मला कळेल की नेमकं डॉक्टर काय म्हणाले आईला ते. असं व्हिडिओ एडिट करायला बसले, परंतु प्रशांतजीचा कॉल आला. त्यांना फारच त्रास होतोय सायनसचा. तर डॉक्टरांनी त्यांना ज्या टेस्ट करायला सांगितलंय ते बोलले आपण त्या टेस्ट करून घेऊ. कारण की आता सध्या तर त्यांना इन्फेक्शन आहे सायनसमध्ये. तर डॉक्टरांचं म्हणणं एकदा हे इन्फेक्शन क्लिअर होऊ देऊ आणि मग आपण सर्जरी करू. तर त्यासाठी जे इन्व्हेस्टिगेशन करायला लावलं आहे, ब्लड टेस्ट वगैरे करायला लावलं आहे. कारण की प्रशांत जे हार्ट पेशंट आहे आणि शरीरावर कुठेही सर्जरी वगैरे होणार, तर आधी प्रिकॉशन घेणं, सगळ्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. तर ते बोलले की आपण त्या टेस्ट करायला जाऊ, तू खाली ये म्हणे डायरेक्ट. तर मग मी आता चेंज करते आणि खाली जाते, मग आल्यानंतर बघेल स्वयंपाकाचं. पिंक कलरची लेगिन वेअर केलेली होती, म्हणून मग मी ही ब्लॅक कलरची कुर्ती वेअर केली, जी की पिंक लेगिन बरोबर जाईल. आणि गरमी इतकी आहे की प्रचंड गरमी आहे, त्याच्यामुळे केसांचाही मी अशा प्रकारे आंबाडा वगैरे घालून घेतला. कितीदा असं घडतं की माणूस ठरवतं काय आणि होतं काय. जसं की हे वॉच मी आय थिंक विमेन्स डेला प्रशांतजींनी मला गिफ्ट केलं. त्यावेळेस मला इतकं छान वाटलं की अरे वा, मी 10,000 स्टेप्स रोज चालेल, त्यानंतर किती कॅलरीज बर्न होईल. कारण त्यावेळेस मी वर्कआउट करत होते आणि हे घड्याळ घेतलं आणि आय थिंक 2-4 दिवसामध्येच माझं वर्कआउट बंद झालं. ते अद्यापही सुरू झालेलं नाही. रोज विचार करते की इव्हिनिंग वॉक स्टार्ट करू, डोंट नो कधी स्टार्ट करेल. तर चला, ही माझ्याकडे छान अशी पर्स आहे. खूप सगळ्या पर्स मी हौशीने घेऊन ठेवलेल्या आहे, पण वापरच होत नाही. आपला तोच प्रॉब्लेम असतो, आपण वस्तू फक्त घेत जातो आणि वापरायला विसरतो. तर मग मी आता कुर्तीवर दोन्ही मोबाईल, कारण आता 2-2 मोबाईल आहे, तर मोबाईल ठेवण्यासाठी म्हणून मग ही पर्स अशी लावून घेतली इथे एक साईडला. आणि चला आता प्रशांतजी पार्किंगमध्ये येत आहे. पाणी उकळत होतं ॲक्च्युली पिण्याचं, त्याच्यामुळे मी थांबली होती. तर पाणी आता उकळलं, तेही पोचताच 1 मिनिटामध्ये, तर मी खाली चालते. सनग्लास घेतला मी, कारण की गरमी खूप आहे, त्याच्यामुळे मी असा सनग्लासही लावून घेईल आणि छान दिसेल, हो की नाही. दिवर चप्पल देखील मी ही ट्रेडिशनल चप्पल आहे, छान आहे ना, मस्त आहे. माझ्या पायांचा शेप एवढं छान नाही आहे, पण मग मी ही चप्पल घालून घेतली. नेलपेंट किती अजीब कलरची लावली मी आज.
असं विचार करते बरं का की ज्याही वस्तू आपल्याकडे आहे आपण त्याचा वापर नीट केलाच पाहिजे, नाही का, वाया म्हणजे वेस्ट होण्याआधी. चला 4 लिफ्ट येईल लगेच. कुठली लिफ्ट आहे बघा, 4 लिफ्ट आहे इथे. नुसते दिसायला डेंजर आहे. हे आपले प्रशांत पवार साहेब, फुसका बार. कधी आठवतं का कधी मला सर्दी झाली लास्ट टाइम, कधी सर्दी झाली आठवतं? तर सर्दीने यांचं नाक एकदम असं म्हणताना ओरपळून निघालं, एकदम नाकाची स्किन चालली गेली पुसून पुसून. हे बघा, सारखं टच नाही करायचं आणि एकदम सॉफ्ट जे तुमचे व्हाईट रुमाल आहे ना त्यांनीच हे करायचं. जाड टॉवेल यूज केल्यामुळे ती नाकाची स्किन चालली गेली. आणि आता 12 वाजत आले, ऊन बघा किती पडलंय बाहेर. साहेबांना मी म्हंटल होतं की मी स्वयंपाक करून घेऊ का? नाही म्हणे मी आलोच. माझं कसं असतं, अर्धा तासात फटाफट मी स्वयंपाक करून घेतला असता. मग कधी आलो दवाखान्यातून तर मग जेवता येतं, नाही का. आता नेमकं अशा वेळेस निघालो, माहित नाही म्हणा आता किती वेळ लागेल यांच्या टेस्ट वगैरे करायला. हो, पण तुमच्या ते हार्टच्या फाईल वगैरे बरोबर घ्यायला पाहिजे होतं का? किंवा या डॉक्टरच्या फाईल ज्याच्यावर टेस्ट लिहिलाय, हॅलो, ते काहीच घेतलं नाही ना. आता जाता मला इथे हे दिसले, इथे हे खूप आहे अशा हैदराबादला रस्त्याने. तर तुळशा वगैरे खूप छान दिसत आहे. बघू म्हटलं, विचारू केवढ्याला आहे. ते बिचारे झोपले रिलॅक्स. भैया, अरे बेटा क्या कोई भी नहीं इधर? ये तुलसी कितने की है? तुलसी तुलसी वो व्हाइट कलर की जो तुलसी है ना, बड़ा वाला छोटा वाला। आप प्राइस तो बोलो फिर मैं सोचूं। बड़ा वाले गाय के 300 अरे बेटा, ये मैं कल मेरे पास छूट भी है, अगर तुम्हें झूठ लगेगा तो। शिल्पारामम में ये 300 में मैं देख क्या। हाँ, ये फाइनल कितने में आएगा? 900। ये भी वैसे, और ये बड़ा कितना? 2200। और जो ब्राउन पॉट है वो 800। ही जी मोठी आहे त्याचं म्हणणं ही 2200ला येईल. और इसका फायनल क्या बोला आपने? ही 1200ला म्हणतोय. पण शिल्पाराममला मध्ये मी गेली होती त्या दिवशी तर हे अक्षरशः म्हणजे 400 रुपयाला होता ह्या तुळशा. शिल्पारामम मध्ये याच्यापेक्षा छोट्या साईजच्या तुळशी त्या दिवशी 300ला दिली. नंतर आम्ही घ्यायला गेलो, तो मुलगा 400 बोलला. मग त्याला म्हटलं तू आमच्या समोर दिली ना, तो बोलला ती डॅमेज होती. तर मग मी म्हटलं जाऊ दे, आपण आहे इथं घेऊ कधीतरी. आता हे लोक डायरेक्ट 1200-1000 रुपये सांगू राहिले छोट्या तुळशीचे. तर मी बसले गाडीत, प्रशांतजींचं म्हणणं तू माझ्याकडे 500 रुपये दे, मी बरोबर घेतो आणि 500 कॅश दे म्हणे, म्हणजे त्यांच्या हातात देतो असं. तर आता प्रशांतजी गेले, मला नाही वाटत 500ला देतील. राधा कृष्ण, इथे लक्ष्मी माता, त्याच्यानंतर इथे प्रभू श्री रामचंद्र वगैरे छान बनलेले आहे. आणि खूप छान छान भांडे आहे बघा. तुळशा, अहो इकडे पण आहे तुळशा. हे बघा, प्रशांतजींनी आता फायनली 1200 रुपयामध्ये ठरवली. माहित नाही आता तो भैया ऐकतो की नाही. त्याला सांगतोय आम्ही दे बो असं. आम्ही नंतर भरपूर वस्तू, खूप म्हणजे खूप छान कलेक्शन आहे इथे ॲक्च्युली. हे बघा किती मस्त कलेक्शन आहे. मला खूप आवडतात ह्या वस्तू. आणि हे जे पॉट आहे ना, हे सुद्धा खूप सुंदर आहे. हे बघा, हे माझ्या घराच्या फर्निचर जे आहे त्याच्याशी मॅच आहे. किती सुंदर सुंदर पॉट आहे. आणि मी असं ठरवलं की एक 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 घेऊन मस्तपैकी आपण आपलं घर छान असं डेकोरेट करू. इथून तिथून बरेच आहे आणि खूप छान छान वस्तू आहे इथे सुद्धा आहे तुळशा. पण ह्या छोट्या साईजच्या आहे, आम्ही जरा मोठी घेतली. थँक्यू भैया. घेतली आम्ही छान अशी तुळशी. फायनल कितीला दिली आपण प्रशांतजींनाच विचारू. फायनल कितीला दिली हो? 1200 का 1100? बाबरे. हिंदुस्तान में रहते हैं तो हिंदी सबको आनी चाहिए, बट यहाँ के लोगों को नहीं आती. उनको तेलुगु ही समझ में आती है. और मुझे तेलुगु ना ही बोलना आता है ना ही समझ में आता है, बट इनको बोलना भी आता है और समझ में भी आता है. आम्ही आलेलो आहोत इथे टेस्ला विजय. हे बघा, आता इथे मध्ये शूट करणं अलाउड आहे की नाही माहीत नाही. मी फक्त जरा वेळ शूट घेते, काय म्हणता काय नाही, आणि मग कळवते तुम्हाला काय झालं. इथे सॅम्पल द्या ब्लडचे आणि मग लेफ्टला एक्सरे करायचा आहे.
टेस्ट करण्यासाठी आम्ही ऑलमोस्ट ब्लड सॅम्पल द्यायला गेलो आणि प्रशांतजींना अचानक कॉल आला आणि त्यांना अर्जंट यावं लागलं. एक पर्सन त्यांची वेट करत होते, त्यामुळे मग ते आता गेले वरती ऑफिसमध्ये. ते बोलले कार चालू ठेवून जाऊ का, तर मी बोलले नाही नाही बंद करून जाते. मला बोललेच तुला खूप गरम होईल, पण मी म्हटलं नाही नाही काही नाही होणार, आणि मी बंद करून चावी ते घेऊन गेले. आणि मला प्रचंड गरम होतंय, त्यामुळे हे बघा इकडे असा नजारा आहे, तरी पण मी गाडीचा दरवाजा ओपन ठेवला कारण खूपच गरम होतंय. माहित नाही आता त्यांना किती वेळ लागेल काय लागेल. आणि असंही जिथे आम्ही टेस्ट करायला गेलो ना, ते बोलले की 2D इको करायला तुम्हाला संध्याकाळी यावं लागेल. तर मी बोलली असं का, कारण घरापासून बरंच लांब होतं ते. तर ते बोलले की 2D इको करणारे डॉक्टर संध्याकाळीच असतं 4-4:30च्या पुढे, म्हणजे असंही 2दा जावंच लागणार होतं. मग आता आम्ही यांना म्हटलं चला असंही 4-4:30ला यायचंच आहे परत, आता आपण जाऊ, कारण त्यांची कोणीतरी वाट बघत होतं एक पर्सन. तर आता माहित नाही ते किती वेळात येतील. ते आले की मग आम्ही आता बघा 1:30-2 वाजत आले. म्हणून माझा नेहमी हा प्रयत्न असतो की घराबाहेर पडण्याआधी जेवण वगैरे करून जायचं. पण आता ऑलमोस्ट जेवणाची वेळ झाली आहे. पॉसिबल झालं तर बाहेरच काहीतरी खाऊन घेऊ, कारण की 4-4:30ला परत जायचं आहे सगळ्या टेस्ट आणि 2D इको वगैरे करायला. आता मी गाडीमध्ये जे पेपर्स पडलेले आहे ना, हे पेपर्स जे गाडीमध्ये पडले आहे ना, त्याच्याने मी स्वतःला हवा घालते, नाही तर मी बसू शकणार नाही इथे, इतकी गरमी आहे इथे. काम संपल्यानंतर आम्ही बाहेरच लंच केलं आणि परत आम्ही डायग्नोस्टिक सेंटरला आलो टेस्ट करायला. का अच्छा, कारण की परत घरी गेलो असतो, घरी जा या खूप वेळ गेला असता, त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं चला आता बाहेरच टाइमपास करू लंच वगैरे. या वेइंग मशीनवरती मी आत्ता माझं वजन केलं, जे की बऱ्यापैकी वाढलेलं आहे. इथे मध्ये प्रशांतजीचे एक्सरे होणार आहेत, मला त्यांनी बाहेरच थांबायला लावलं. ब्लड टेस्ट ब्लड एक्सरे अजून काय बाकी आता? ECG आणि 2D इको राहिला, म्हणजे इतक्या सगळ्या टेस्ट करायच्या आहे. खूप सगळ्या मैत्रिणींनी प्रशांतजींसाठी ट्रीटमेंट सजेस्ट केल्या की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, कपालभाती करायला सांगा, प्राणायाम करायला सांगा, माधव बागला घेऊन जा. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हो, माधव बागला आम्ही इन्क्वायरी वगैरे केलेली आहे, परंतु आमचे एक खूप क्लोज फ्रेंड आहे, ते बोलले की काही नाही, परत आल्यानंतर परत ॲज इट इज होतं. आणि प्रशांतजी हे एक अशी व्यक्ती आहे मी म्हणेल की म्हणजे साक्षात देवाने जरी उतरून येऊन त्यांना काही गोष्टी सांगितल्या ना, पण त्यांना जे करायचं आहे तेच ते करतील. म्हणजे मी ठरवलं व आता प्रशांतजींना इकडे घेऊन जाऊ, तिकडे घेऊन जाऊ, की हे करायला लावू की ते करायला लावू, आणि ते ऐकतील असं शक्यच नाही. इथे मध्ये त्यांना 2D इको करायला नेलेलं आहे आणि ह्या सगळ्या टेस्ट चालू आहे. पण दवाखाना म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच भीती वाटते नाही का, की बापरे सगळं नॉर्मली यायला हवेत रिपोर्ट वगैरे, अशीच काही माझी मनस्थिती होती. ओनली ब्लड सैंपल बचा, वो ऑनलाइन में आपको आ जाता है 6 o'clock. थँक्यू मॅम. 2D इको आहे, 2D इको, ECG, एक्सरे आणि ते काय CT स्कॅन, सगळे रिपोर्ट्स आलेले आहे प्रशांतजींचे. ब्लड रिपोर्ट ते बोलले फोनवर मिळून जाईल ना. ठीक आहे चला. हॅलो, अरे वा, ये देखो, ही मला मेहंदी दाखवते, किती छान छान कलर है मेहंदीचा. क्या नाम है आपका? व्हाट इज योर नेम? नेम पेरू. पेरो को भी लगाई है, अरे वाह, मम्मी ने लगाया, व्हेरी गुड. आणि मी तुळशीचं रोप घ्यायला आली, आता कुंडी घेतली, आता तुळशी पण घेते. हो गया पेमेंट. मला आंबे खायची इच्छा होत होती म्हणून 1 किलो दशेरी आंबा घेतला मी, 150 रुपये किलो. तुळशीला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक घरामध्ये, घराच्या अंगणामध्ये तुळस ही असलीच पाहिजे. आणि मी याआधी पण हैदराबादच्या घरामध्ये तुळस लावली होती, परंतु त्यावेळेस कसं होतं, मी कधी ठाण्याला कधी हैदराबादला माझं येणं जाणं असायचं, त्यामुळे मी नसताना पाणी टाकलं जायचं नाही आणि मग ती तुळस टिकत नव्हती. तर प्रशांतजींनी साईटवरून त्यांच्या प्लांट्ससाठी जी माती वापरली जाते ना, ते बोलले खूप छान माती आहे ही, तर ती माती आणून दिली मला आणि म्हटलं चला आपण लगेच तुळशी रोपण करून घेऊ. आणि हो, बऱ्याच नव्या मैत्रिणी
नाही जुडलेले आहे, त्यांना माझ्या फॅमिलीबद्दल काही माहिती नाही आहे, तर बऱ्याच जणींनी मला कमेंट केले की मुलं वगैरे कुठं असतात. तर माझा मोठा मुलगा ज्याचं की एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे, तो सिव्हिल इंजिनिअरिंग केलं त्याने, BE सिव्हिल झाला तो मुंबईला असतो. आमचं मुंबईला वर्कशॉप आहे कारचं, तर तो आमचा बिझनेस बघतो. आणि माझी मुलगी 19 वर्षाची आहे आणि ती पुण्याला असते. ती पुण्याला लॉची स्टडी करते, BBA LLB स्टडी ती करते. नेक्स्ट मंथमध्ये दोघंही येतील इथे सुट्ट्यांमध्ये, तेव्हा तुम्हाला नक्कीच ते बघायला भेटतील. तर हे बघा, इथे छान असं मी तुळशी वृंदावन, तुळशी रोपण करून घेतलं. त्यानंतर तुलसी मातेला पाणी टाकलं, हळद कुंकू अक्षदा वाहिल्या आणि दिवा अगरबत्तीने ओवाळून देखील घेतलं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ, तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल.